आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने जगामधील अनेक देशांवर लावलेल्या आयात शुल्काने जगामध्ये पुन्हा एकदा ट्रेड वॉर सुरू झालाय आणि या ट्रेड वॉरचा भारतावर काय परिणाम होईल पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। जगात नवं वॉर सुरू झालंय, ट्रेड वॉर। अमेरिकेने जगातील अनेक देशांसोबत भारतावर देखील टॅरिफ लावलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाची घोषणा करताना ट्रम्प यांनी काय म्हटलंय ते पाहूया। रशियाकडून युक्रेनमध्ये माणसं मारली जात आहेत हे थांबवावं असं प्रत्येकालाच वाटतं। तरीही रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केल्याच्या कारणावरून भारतावर 1 ऑगस्ट पासून दंड आकारला जाईल। भारत रशियासोबत काय करतो याच्याशी मला घेणं नाही। ते एकत्रितपणे त्यांच्या मृतावस्थेतील अर्थव्यवस्थेला खाली आणू शकतात याची मला चिंता आहे। आम्ही भारताबरोबर फार कमी व्यवसाय केलाय, त्यांचे कराचे प्रमाण खूप जास्त म्हणजे जगात सर्वाधिक आहे। अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफचा भारतावर वाईट परिणाम होईल असा दावा केला गेला आणि असा दावा केला जात असतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरात सूर मिळवत सरकारवर टीका केली। लेकिन 25% टैरिफ लगाया प्लस पेनल्टी भी लगा दी है। इट इज अ डेड इकोनॉमी। आर यू पीपल नॉट अवेयर ऑफ दिस? आपको ये मालूम नहीं है कि इंडियन इकोनॉमी डेड इकोनॉमी है? कोई कंफ्यूजन है आप में? पूरी दुनिया जानती है कि इंडियन इकोनॉमी इज अ डेड इकोनॉमी और बीजेपी ने इकोनॉमी को खत्म कर दिया है। क्यों खत्म किया है? अदानी जी की मदद करने के लिए खत्म किए। ट्रंप अब बोल रहा है कि मैं 25% टैरिफ लगाऊंगा। आपने अपने आप से ये सवाल पूछा कि नरेंद्र मोदी जी जवाब क्यों नहीं दे पा रहे? पूछा है क्यों? एक्चुअल रीजन क्या है? क्या लगता है आपको? कंट्रोल किसके हाथ में है? बात समझिए। ट्रम्प यांनी लावलेल्या कराबाबत बोलताना भारताच्या वाणिज्य मंत्रालयानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे काय परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास करत असल्याचं म्हटलं आहे। भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापारी करार होण्यासाठी काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे। मात्र देशातील उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह शेती, दुग्ध व्यवसाय आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली इतर क्षेत्र या चर्चेत अडचणीचे असल्याचा अंदाज लावला जातोय। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतातील कृषी तसंच ऑटो उद्योजकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। त्याचबरोबर स्टील आणि ॲल्युमिनियम इंडस्ट्रीवर देखील परिणाम होणार आहे। अमेरिका ज्या देशांकडून स्टील आणि ॲल्युमिनियम आयात करतो त्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे। इंटरनॅशनल ट्रेड ॲडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकेने भारताकडून 2024 मध्ये 2 लाख मेट्रिक टनहून अधिक स्टील आयात केलं होतं। या स्टीलची किंमत $4,71,000 अधिक होती। अमेरिकेने भारतातून 2024 मध्ये 1,60,000 मेट्रिक टनहून अधिक ॲल्युमिनियम उत्पादनं आयात केली होती। याची किंमत $44 कोटी अधिक होती। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सुमारे 800 कोटी रुपयांचा कृषी व्यापार आहे। भारत अमेरिकन कृषी उत्पादनांवर सरासरी 37.60% शुल्क आकारतो, तर अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादनांवर तो 5.3% कर लावला जात होता। आता 25% दर असल्यानं भारतीय शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार। भारत अमेरिकेला तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती, अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो, तर अमेरिकेहून भारतात बदाम, अक्रोड, पिस्ता, सफरचंद आणि डाळी पाठवल्या जातात। निर्यात शुल्क वाढल्यानं अमेरिकेत भारतीय पदार्थांची मागणी कमी होईल। परिणामी भारतात या पदार्थांची उपलब्धता मुबलक प्रमाणात झाल्यानं भारतात या पदार्थांचे भाव पडतील। भारत अमेरिकेत 11.88 अब्ज रुपयांचे हिरे, सोने, चांदी निर्यात करतो। आता शुल्क वाढीमुळे मागणी घटण्याचीही शक्यता आहे। भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कार निर्यात करतो, तर भारत कारसाठी लागणारे सुटे भाग निर्यात करतो। ट्रम्प यांनी लावलेल्या करांमुळे मागणी कमी होईल। त्याचबरोबर भारतातून मागवलेल्या गाड्यांच्या भागाच्या किमती वाढल्यामुळे परिणामी गाड्यांच्या किमती देखील वाढण्याची शक्यता। भारत अमेरिकेला 1.8 लाख कोटींची औषधं निर्यात करतो, या व्यापारावर सुद्धा मोठा परिणाम होईल। भारत अमेरिकेला 14.3 हजार कोटींचे सेमीकंडक्टर निर्यात करतो। त्याचबरोबर काही महत्त्वाची खनिज तसंच लाकडाच्या वस्तू देखील निर्यात करतो। अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा भारतावर काय परिणाम होईल
या संदर्भात आम्ही अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडखे यांच्याशीही चर्चा केली. आपला जो काही त्यांच्यासोबत व्यापार होतो अमेरिकेसोबतचा तो आहे जवळजवळ $87 बिलियन. त्याच्यापैकी जवळजवळ 18% व्यापार हा 4-5 वस्तूंमध्ये होतो. त्या 4-5 वस्तू कुठल्या आहेत, 4-5 सेक्टर कुठले आहेत, तर ऑटोमोटिव्ह आहे, म्हणजे ऑटो पार्ट्स आहे, ऑटोचे संबंधित जे काय ऑटोमोबाईल सेक्टर जे आहे त्या संबंधित आहे. टेक्स्टाईल आणि ॲपरल म्हणजे टेक्स्टाईल आणि जे काय आपले कपडे आहेत म्हणजे तयार कपडे जे आहेत हा एक आहे. जेम्स आणि ज्वेलरीज म्हणजे जे काही हिरे असतील, जड जवाहरात असतील, सोन्याचे दागदागिने असतील, ह्या सगळे आपण एक्सपोर्ट करतो. स्टील आहे, ॲल्युमिनियम आहे, नंतर फार्मास्युटिकल आहे. ह्या 5-6 सेक्टरमध्ये जवळजवळ 20% आपण निर्यात करतो. तर ह्याचा परिणाम काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सरळ साधी गोष्ट आहे, सर्वसामान्यांना कळावं असं सांगूया आपण की एक 100 रुपयाची वस्तू आहे ती आता बेस टॅरिफ जर आपण 10% पकडला आणि हा 25% तर 35% महाग होणार आहे. म्हणजे साधारणतः ती एक 35% वाढणार आहे. मग 135 रुपयाला होणार आहे. आणि मग ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ती स्पर्धात्मकता आपण कमी राहतो, कारण चायना आहे, इतर कंट्रीजच्या बाबतीत जर विचार केला काही ठिकाणी आपले प्राइसेस ह्या चायनापेक्षा आणि आपलं व्हिएतनाम वगैरे यांच्यापेक्षा कमी आहेत. पण तरीसुद्धा आपली जी स्पर्धात्मकता आहे ती कमी होते, कॉम्पिटिटिव्हनेस ज्याला म्हणतो आपण तो, आणि त्यामुळे निर्यातीचं मूल्य घटण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या नवीन धोरणामुळे भारत निर्यात करत असलेल्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मागणी कमी होणार. डॉलरच्या किमतींच्या वस्तू देशात जास्त प्रमाणात आल्यामुळे रुपयांची किंमत कमी होणार. भारताने अमेरिकन वस्तूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे अमेरिकन वस्तूंची किंमत कमी होणार. अर्थातच याचा वाईट परिणाम, विपरीत परिणाम भारतावर होणार आहे. पण याकडे एक वाटाघाटीचे पाऊल म्हणून आपण पाहिले पाहिजे. म्हणजे मॅक्सिमलिस्ट पोझिशन घेऊन भारताकडून काहीतरी एक्झिट करण्याची त्यांची यातला हेतू ध्यानात येतो. अर्थात त्याबरोबर भारताने दिलेली प्रतिक्रिया काहीशी ब्युरोक्रॅटिक आहे, परंतु शांत आणि संतुलित आहे. याशिवाय याच्याकडे भारताने एक रिफॉर्मची संधी, आपली अर्थव्यवस्था जी आहे त्यात रिफॉर्म्स करण्याची मिळालेली संधी म्हणून पाहता येईल. कारण आत्तापर्यंत अनेकदा जेव्हा असे क्रायसिस आलेले आहेत त्याचवेळी भारताने रिफॉर्म्स केले, त्यामुळे त्या दृष्टीने देखील याच्याकडे पाहता येऊ शकतं. एकंदरीत अमेरिकेने जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या या ट्रेड वॉरमुळे जागतिक स्तरावर अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असलं तरी जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत याला निश्चितपणे तोंड देईल यात कोणतीही शंका नाही. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.